नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुरण कसं बनवायचं आणि डाळ न भिजवता पुरण कसं शिजवायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तर इथे 6 जणांसाठी मी 2 वाट्या ही हरभरा डाळ न भिजवता घेतलेली आहे। आता ही एका पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे किंवा 2 पाण्यामध्ये धुवून घ्या। आता त्याच वाटीने इथे मी 5 ते 6 वाट्या यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण ही न भिजवता घेतलेली डाळ आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा तरी हळद घालायची आहे, कारण रंग मग छान येतो पुरणाचा। आणि 1-1.5 चमचा तेल घालायचं आहे। तेलामुळे पुरण हे म्हणजे डाळ हे मऊ शिजते। आता कुकरच्या 5 शिट्ट्या फुल गॅसवर घ्यायच्या आहेत। आता थोडंसं उतू जातं, पण काही हरकत नाही, पण पाणी जर कमी पडलं तर मग डाळ वरची तशीच कोरडी राहते। कुकर इथे आता थंड झालेला आहे। 5 शिट्ट्या याच्या घेतले गेलेले आहेत। हे पहा, मस्त अशी ही डाळ शिजली आहे। हे पहा, आता काय करायचं, वरची डाळ थोडीशी कडक राहते, म्हणजे एवढी मऊ शिजली जात नाही। म्हणून काय करायचं, आमटी करण्यासाठी आपण थोडीशी डाळ घालतो की नाही, मग काय करायचं, वरची जी डाळ आहे ती थोडीशी काढून घ्यायची आहे। जेवढी आमटीला तुम्हाला घालायची आहे तेवढी डाळ काढून घ्यायची आहे। ज्या कढईमध्ये पुरण हलवून घ्यायचं आहे किंवा पुरण चटका द्यायचा आहे पुरणाला, तर ती कढई घ्यायची आहे आणि त्यावर आता एक पुरणाची चाळणी ठेवायची आहे आणि त्यावर आता ही डाळ निथळायला ठेवायची आहे। आता थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे आता हा कुकर गरम होता म्हणून मी अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे सर्व निथळून द्यायचं आहे। पाणी इथे निथळून झालेलं आहे। त्यानंतर आता हे जे पाणी उरलेलं आहे हे एका पातेल्यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। आता या वाटीने मी 2 वाट्या डाळ घेतलेली होती, तर त्यासाठी आता 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे। आता मी इथे 1 वाटी गूळ घेणार आहे आणि 1 वाटी साखर घेणार। आता 1 वाटी साखर। आता हे सर्व खालीच हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मग गॅसवर हलवताना सांडणार नाही। चवीनुसार मीठ घालायचे। आता इथे मॅशरचा वापर करायचा आहे। आता जेवढी तुम्हाला मॅश करता येईल तेवढी तुम्ही इथेच खाली डाळ मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे मग चाळणीतून काढायला एकदम सोपं जातं। एकदा नक्की याप्रमाणे पुरण करून बघा, अजिबात पोळ्या बिघडत नाही आणि खूप छान अशा या पोळ्या होतात आणि चव पण खूप छान लागते आणि पुरणही चिकट होते साखर टाकल्यामुळे। हे पहा, आता इथे हे झालेलं आहे। आता सुरुवातीला फुल गॅस करायचा आहे आणि चांगला चटका याला द्यायचा आहे, हलवत राहायचं आहे। आता या मॅशरच्या साहाय्याने हे हलवत राहायचं आहे, असं दाबत राहायचं आहे, म्हणजे पुरण हे खूप मऊ होतं। गॅस इथे मी सुरुवातीपासून फुलच ठेवलेला आहे। पकडीने कढई चांगली पॅक पकडायची आहे आणि पावभाजी जशी आपण मॅश करून घेतो तसंच हे पुरण करून घ्यायचं आहे। आता इथे थोडंसं जायफळ घ्यायचं आहे आणि सुंठ घ्यायची आहे।
सुंठेमुळे पुरण बाधत नाही पोटाला. आणि त्यानंतर आवडीनुसार वेलदोडे घ्यायचे आहे. आता हे सर्व कुटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये घालून थोडीशी साखर घालायची आणि मग बारीक करून घेतलं तरी पण चालू शकतं. आता यामधलं सगळं जे सुटलेलं पाणी होतं ते सर्व आटलेलं आहे. आता हे आटल्यानंतर ही सर्व पूड यामध्ये घालायची आहे कुटलेली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मग सगळ्या पुरणाला छान असा वास येतो. कारण पुरण वाटून झाल्यानंतर जर तुम्ही मिक्स केलं तर मग काही ठिकाणी लागतं किंवा काही ठिकाणी नाही. त्यापेक्षा हे सुकत आल्यानंतरच यामध्ये ती पावडर घालायची आहे. इथे आता पूर्ण यातलं पाणी आटलेलं आहे आणि आता गॅस इथे बंद करायचा आहे. आणि हे पुरण कोमट झाल्यानंतर चाळणीमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम थंड होऊ देऊ नका, कारण मग थंड झाल्यावर जरा थोडं दांडरल्यासारखं होतं. जरा कोमट असतानाच तुम्ही चाळणीमधून ही बारीक करून घेऊ शकता. आता ज्या कढईवर ही व्यवस्थित चाळणी बसते त्यावर ठेवून घ्यायची आहे आणि हे पुरण आता यामध्ये वाटून घ्यायचं, म्हणजे चाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर मॅशरनीच हे जर असं प्रेस करून जर केलं पुरण तर एकदम पटकन असं हे खाली पडतं आणि चटकाही हाताला लागत नाही. आणि हे जरा छोटं असल्यामुळे पकडायलाही सोपं पडतं. त्याच्यामुळे मी पुरण यानेच नेहमी बनवत असते. हे पहा, एकदम पटकन असं होतं, अजिबात वेळ लागत नाही. आता सर्व पुरण हे वाटून झालेलं आहे आणि यामध्ये हे पहा, हा एवढा कचरा असा निघालेला आहे. आता हा जो कचरा आहे तो विलायचीचे जे सालं आहेत ते मी काढले नव्हते आणि जी सुंठ वापरलेली होती तिचे हे सालं आहेत. इथे आता हे पुरण तयार आहे. एकदम छान असा रंगही आलाय आणि अजिबात पातळ वगैरे झालेलं नाही आहे. आणि जर तुमचं जर पातळ जर झालं असेल किंवा होत असेल तर काय करायचं, कुठल्याही उपरण्यात किंवा फडक्यात ते गाळायचं नाही, कारण मग त्याचा सगळा अर्कही जातो आणि चवही जाते आणि खूप पांचट असं ते पुरण होतं. तर त्यावेळेस काय करायचं, बारीक करून घेतलेलं जे पुरण आहे ते कढईमध्ये परत ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करून ते सतत हलवत राहायचं आहे. म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो आपोआप जातो आणि सारखं असं हलवून घेऊन गॅस बंद करायचा आहे. म्हणजे आपोआप ते सुक्कं होतं पुरण आणि मग पोळेही छान होतात आणि पुरणाची चव पण छान लागते. हे पहा, 2 वाट्यांचं एवढं असं हे पुरण झालेलं आहे. पुरणाचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.